मुंबईसह राज्यातील सर्वच महापालिका निवडणुका येत्या काही महिन्यात होणार असून या निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे हे दोन्ही एकत्र आलेत. हे दोघे एकत्र निवडणूक लढवणार असल्याची चर्चा असून त्यांचे कार्यकर्तेही एकत्रित आंदोलनं करताना दिसत आहेत. असं असतानाच एका न्यायालयाच्या सुनावणीसाठी ठाणे न्यायालयात आज राज ठाकरे आले असताना शिवसेना उभाटा पक्षाच्या नेत्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांचं स्वागत केलं. अखिल भारतीय रेल्वे भरती महामंडळानं 19 ऑक्टोबर 2008 रोजी रेल्वे भरतीसाठी परीक्षा आयोजित केली होती. मुंबईत रेल्वे भरती परीक्षेसाठी आलेल्या उत्तर भारतीय उमेदवारांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप झाला होता. रेल्वे भरतीमध्ये उत्तर भारतीयांना प्राधान्य दिलं जात असून रेल्वे भरतीत स्थानिकांवर अन्याय होत आहे असा मनसेचा आरोप होता. यानंतर हिंसाचार वाढला आणि या प्रकरणी राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी ठाणे न्यायालयात सुनावणी दरम्यान हजेरी लावली. यावेळी राज ठाकरे यांनी गुन्हा मान्य नसल्याचं न्यायालयाला सांगितलं. त्यानंतर न्यायालयाकडून आता खटला पुढे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मुंबईसह राज्यातील सर्वच महापालिका निवडणुका येत्या काही महिन्यात होणार असून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष प्रचाराच्या कामाला लागलेत. त्यात युती आणि आघाडी होणार की नाही याविषयी चर्चा रंगल्यात. निवडणुकीच्या या तोंडावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे हे दोन्ही एकत्र आले असून दोघे एकत्र निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. या युतीमुळे मुंबई, ठाणे, नाशिक आणि मुंबई या शहरातील राजकीय गणितं बदलण्याची शक्यता वर्तवली जाते. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे हे दोन्ही एकत्र आलेत. या राजकीय घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा आहेत. तसंच दोन्ही पक्षातील नेत्यांचं स्वागत दोन्ही पक्षातील कार्यकर्तेही करताना दिसून येत आहेत. अशाच प्रकारे एका गुन्ह्याच्या सुनावणीसाठी मनसे प्रमुख राज ठाकरे आज ठाणे न्यायालयात आले असता राज ठाकरे शासकीय विश्रामगृहात गेले होते. त्यावेळी शिवसेना उभाटा पक्षाचे माजी खासदार राजन विचारे आणि जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी राज यांची भेट घेऊन त्यांचं पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं. आलेले होते मित्र मोबाईल खाली घे ना. मला वाटतं राज ठाकरे साहेब आज ठाण्यामध्ये कोर्टात आले होते आणि आज रेस्ट हाऊसला इथे आले होते. शेवटी ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर शेवटी ते सुद्धा आमचे नेते आहेत, त्यामुळे आज त्यांना सुद्धा सदिच्छा भेट द्यायला इथे आलो होतो. सर, महापालिका निवडणुका जवळच आहेत. ठाकरे बंधू तर एकत्र आले. मुंबईमध्ये चर्चा सुरू आहे. अजूनही जाहीर करण्यात आलेलं नाहीये की युती होणार की नाही. ठाण्यामध्ये नेमकं काय परिस्थिती आहे ठाण्यातल्या राजकीय? ठाण्यात चांगली परिस्थिती आहे, मुंबईला पण चांगली परिस्थिती आहे, महाराष्ट्रात सुद्धा चांगली परिस्थिती आहे. आणि दोघं एकत्र आल्यानंतर मला वाटतं नक्कीच या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने या ठिकाणी तुम्हाला चांगलं वातावरण बघायला मिळेल. सर, ठाण्यामध्ये जो ठाकरे दणका आहे तो विरोधकांना या प्रकारे शिवसेना नंतर आले. ठाकरे दणका त्यांना बसून महापालिकेत काही सत्तांतर होण्याची शक्यता 1001% ठाणे महापालिका असेल, मुंबई असेल, इतर महापालिका असतील, नक्कीच या महापालिकेमध्ये खऱ्या अर्थाने दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे नक्कीच त्याचा फायदा होईल. सर, नाशिक सारखी तपोवन येथे ठाण्यातील मेंटल रुग्णालय येथे जे आहे ते हजारो पेड जे आहे ते कत्तल करण्यात येणार आहे विकासांच्या नावाखाली. मला वाटतं आता मतदारांना मी आवाहन करेल की खऱ्या अर्थाने आता मला वाटतं त्यांनाच कत्तल करण्याचं मला वाटतं इलेक्शनला नागरिकांनी करावं. कारण तुम्ही बघितलं असेल की आज हजारो झाडं घोडबंदरला त्या ठिकाणी कापली, त्यानंतर या ठिकाणी नाशिकला कुंभमेळ्यासाठी कापली जात आहेत. मेंटल हॉस्पिटलच्या इथे जे काय नवीन प्रोजेक्ट रेल्वे स्टेशनचा होतोय तिथे सुद्धा त्या ठिकाणी घेतो. तुम्हाला आठवत असेल ज्यावेळेला टी चंद्रशेखर या ठाण्यामध्ये आले होते त्यावेळेला ती झाडं मोठमोठी झाडं आपण काढून त्याचं त्या ठिकाणी हे केलं होतं. तीच मला वाटतं हे करायला पाहिजे होतं, परंतु मनमानी चालू आहे, दादागिरी चालू आहे, सत्तेचा गैरवापर चालू आहे. नक्कीच या ठिकाणी लोक या मतदानाच्या द्वारे त्यांना दाखवून देतील. ठाण्यामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून कशा प्रकारे रणनीती आखली जाईल आणि येत्या काळामध्ये काय भूमिका असेल महाविकास आघाडीची आणि काँग्रेसचं जर इथला जो चालेल त्यांना एकत्र? तुम्हाला थोड्या दिवसात समजेल. सर्वच एका दिवशी होणार नाही, दररोज तुम्हाला बातम्या लागतील, त्यामुळे तुम्हाला समजेल. ठीक आहे. थँक्यू सो मच.